ये बंड्या, कसं काय चाललंय? काय चाललंय सकाळवर किरकिर 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 कुणाच किरकिर काय आहे बाबा? वैताग आलाय कशाचा? वैरण आण तुरीला रान घाल भम पेटव त्याच्याला आग लागली सगळ्याला. काय तुझं काही नाही, तुझ्याकडे तेच माझ्याकडे पण. म्हटलं की बायको बोंब मारायला चालू करते. काय सांगतो? मग काय अरे देवा, हे केलं नाही ते केलं नाही. त्याच्या ढोर आहे ती चार, त्याला वैरण आणली नाही, पाणी घातलं नाही, कंटाळा आलाय बघ. अरे घर भरे मातीच्या चुली, तुझ्या घरी जी अवस्था तीच आमची पण घरी अवस्था. काय काय नवीन काय? शाळेला कुठेतरी शहरात गेलो असतो, चार बुक शिकलो असतो बरं झालं असतं. हो, बरोबर. ढोर राखून राखून आयुष्य ढोरागत झाले. आता काय उपयोग, त्याला लय वर्ष झाली शाळा सोडून आपल्याला. रोज म्हटलं की किरकिर 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 आणि येतोय. ओळखलं गेला कोण आहे? बोलवा मला पम्या. अरे तू एक तरी पार. दोन वेळा येऊन गेलं, दोन वेळा येऊन गेलं. अरे मग म्हणलं की कोण माणूसकडे ओळखण झाला कोण आहे? अरे पंड्या गाण्या कसा आहेस तू? अरे अरे कोण म्हणायचं रे बाबा? अरे पम्या मी पम्या प्रमोद म्हणायचे. अरे काय लगा स्वतः नाव अरे, आहे. काय बंडोजीराव हे तर पोट बघ सुटलंय कसं खाऊन खाऊन. काय चार बुक शिकला, काय पोटाचं काय करून ठेवलं रे बाबा? हे हेल्दी खाण्यामुळे झालेलं आहे. खायला शाळेत असताना बघितलं का सारखं लिहे 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 लिहे, कसा कसा एवढं मोठं झालं बघते जाऊ दे, कसं चाललंय बोंब सगळी. लाईफ मध्ये प्रॉब्लेम? एक असेल तर तुला सांगितलं असतं रे. बरं. त्या गाण्याला माहिती नव्हतं. हे काय काय सांगायचं बाबा? काय झालं तुमच्या लाईफ मध्ये तुला सांगा. का चार बुक शिकला, मोठा माणूस झाला, पुन्हा तुझ्याकडे बघितलं का असं वाटतं की कोणतं गावात अप्सर आल्या अप्सर नाही शिकणारा माणूस आहे मी. असं एकदम झंटाई. शिकलेला ते वरल्या आळीतलं गणपॅकच आहे एकदम तुझं. एकदम शिकलेला. प्रॉब्लेम काय सांगा? आता खुर्ची नव्हती, खुर्ची पारा खुर्ची नसते हा. खुर्ची द्या मला. बसतो बाबा मी पण. बसतो. पण तू आदिनामध्ये गावाकडे कसं काय आलायस? का दुसरं काय काम आहे? भिंगार बिंगार काय नाही राहिलं? काय चाललंय तिकडे? निवांत कसं निवांत कसं म्हणायचं, कसं काय चाललंय? एकदम बेस्ट. नक्की काय करतो? एक नंबर रॉयल माणूस. पण नक्की करतो काय पण? कॉम्प्युटर. कम्प्युटरमध्ये काय करतो? आता बायको बोंब मारती गावाकडे पण मला माहिती तू सांगणार नाही, तुझ्या घरात हीच प्रॉब्लेम असतील. बरोबर. पण तू कसं सांगणार? गावाकडे पण हाच प्रॉब्लेम, शहरात पण प्रॉब्लेम. भांड्याजवळ गरीजवळ सांगायचं सगळ्या गावात बोंब. त्यामुळे तू काय सांगणार तर नाही. ऐक. आमचा प्रॉब्लेम आधी सॉल्व्ह कर. सांगतो ते सांगतो मी. बायको बोंब मारते हा सगळीकडेच प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, त्याच्यावरती माझ्याकडे पण सोल्युशन नाहीये. पण माझ्याकडे दुसरा एक माझा मित्र आहे कोण जो आपली हेल्प करू शकतो. आईला धू आम्हाला माहितीच नाही असं कोण आहे. तुम्हाला माहिती मी आयटी मध्ये काम करतो की नाही? तुला मोठा माणूस आहे हे माहित आहे. आयटीत काम करतो. आयटी मध्ये करतोस का काय करतो हे माहित नाही. आमचा एक मित्र आहे, त्याला म्हणतात चॅट जीपीटी. चॅट जीपीटी त्याचं नाव आहे सॅम. शामराव सॅम. आईचा धू. सॅम. सॅम. बर. आम्ही काय साम्या म्हणतो आपण. आमचा सॅम आहे बघा. माझं चालते सांगा तुमची काय अडचण आहे मला सांगा. सॅम आहे. तुम्हाला आपण प्रश्न विचारला, कसलं भारी आहे. उत्तर देते बघा. ही काय झंगाट आहे यार. अरे आता तू प्रश्न विचार म्हणजे सांगा समजा तुमची काही तुला समस्या असेल तर मला सांगा. मी चार्ज तुमच्या सेवेसाठी मी हमेशा तत्पर आहे. विचारू विचार. गाण्या विचार त्याला. अरे इतर हो काय? कुठली समस्या आहे तुमची? बघ विचारतात. विचारा कुठली समस्या विचारा. प्रश्न विचारला. शाम्या प्रॉब्लेम हाय बोला. की बायको रोज बोंब मारते. तुमचा म्हणजे तुझा बंबाचा प्रॉब्लेम आहे. तात्पर्य काय की तुम्ही बंब हा तुम्ही सकाळी वेळेवर चालू केला तर तो वेळेवर टाकतो तो बंद केला पाहिजे. बंद नाही केला तर त्याचं पाणी आपण टाकू शकतो. तर तुमचा हा बंबाचा जो प्रॉब्लेम आहे तो तुम्ही कसं करतो? आपण वेळेवर- हा? दुसरा प्रश्न आहे का तुम्हाला काय विचारायचा? प्रश्न तर आयुष्यात सगळं प्रश्न आहे. अरे सॅम आपला बाई, मित्र आहे. कसं अरे काय उत्तर आहे? श्यामराव काय तसलं काही प्रश्न असेल तर विचारा. झंगाट आहे यार. त्याचं बंद कर जरा. टू कर बंद कर तिथे जरा. हा, आता विचार तुम्ही प्रश्न. आता बायका आमच्या गेल्या खड्ड्यात आमचा मी बघून घेऊ. बर आता ते कोणाचं? आता मला एक सांग, हा. आम्ही काय म्हणतो कोणाचं काय? हा?
आठवण करून देतो काल काय झालं माहितीये का आमच्या तुला माहिती आमचं गाव आहे ना गाव गावालाच विचार आधी पहिले तू तर समजून तुला काय पांढरी कापडे घेऊन गेले शाळा इथं रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही गावाच्या 5 वाजता साफ करतो तर तू लगेच हे बघ, गण्या, हे बघ, यार इकडे लय शहाणा झालाय. समस्या विचारा. काय चार जीपीटी तुमच्या त्याचं सेवेसाठी तोंड प्रश्न विचारा. त्याचं तोंड म्हणतात. ती वरच्या वेळचं तुला गणप्या मिळते का हो माहिती आहे का? कोण गणपतराव गणपतराव त्याला काल धुतला पलसाच्या बाजारात तहसीलदार कार्यालय जवळ मग ह्याला विचारा की काय झालं ते. त्याला आम्ही मी आणि कन्या मागायचा विचार करतो त्याला का धुतला विचारा आता. आता तोच विचार त्याला. अंगाची समस्या असेल तर मी समजू शकतो घरामध्ये अनेक प्रकारचे साबण आहेत बाजारात उपलब्ध आहेत. अगदी तुम्हाला 10 रुपयापासून त्याचे 100 रुपयापर्यंत वेगवेगळे साबण उपलब्ध आहेत. तुम्ही कुठलाही साबण वापरू शकता त्यानुसार तुम्ही विचार करू शकता. तुमची चड्डी असेल तुमच्या धोतर असेल त्याने काही फरक पडत नाही. कळतो का? श्याम असा आहे आमचा थांबा, आता मी त्याला एक प्रश्न विचारतो. ठीक आहे मी आहे. साताऱ्याला चाललोय सॅम मी साताऱ्याला साहेब, मी चाललोय तुमच्या सेवेसाठी तुमचा कसलाही प्रश्न असेल मला विचारा. साताऱ्याला चाललोय जाता जाता काय करायला पाहिजे साताऱ्याला तो सातारा जात असाल तर तुम्ही बुगडी शोधणं तुमचं पहिलं काम आहे. तिथं पोलीस स्टेशनमध्ये कसं एफआयआर झाला नसेल तर प्रथम सर्वप्रथम जाऊन एफआयआर तुम्ही नक्की नोंदवलं पाहिजे. कारण साताऱ्याला जाऊन बुगडी हरवणं हा सगळ्यांची समस्या आहे. जागतिक समस्या असं मला वाटतं. ही समस्या दूर- कर बरं त्याला बटन बंद. गण्या, तू विचार पुढचा प्रश्न. अरे काय कुठनं आणले ते आधी अरे डोक्याला तरास नुसता. तुम्ही विचारा पुढचा प्रश्न बघू बरोबर उत्तर दे. तुमच्या सेवेसाठी मी काही प्रश्न असेल मला विचारू कशी शकतो. यार सेवा करतो यार काय बडबड काय घेऊन आलायस तू यार तू गावाकडे येत जा.